छगन भुजबळ आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले. तर आमदार सुहास कांदेंच्या आरोपांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सडेतोड उत्तर दिलंय. महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा प्रचार करत आहे असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केलाय. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांचे आरोप फेटाळून लावलेत. परंतु याचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटत असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे याचा फटका नाशिक लोकसभेचे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बसण्याची शक्यता आहे. की जाणून बुजून राष्ट्रवादी हा पक्ष जाणून बुजून तुतारी चालवत आहे. त्याच्या कारण असंही असू शकतं की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. मला वाटतं कालच जितके राष्ट्रवादीचे सगळे नेते होते सगळ्यांचे फोटो सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक जण हा तुतारीचा बापूसाहेब चालून बुजून काम करतात. आणि मला असं वाटतं ते दादा किंवा काका की आपण याची सगळी माहिती बीजेपीचे सागर भाऊ असेल, शिंदे साहेब असेल, गणेशराव शिंदे असेल, सानप साहेब असेल, सागर असेल यांनी मला वाटतं ही ताईला ही गोष्ट कळवावी. कारण जर भुजबळांना मंत्रिपद घ्यायचं असेल तर त्या महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते तुतारीचं काम करायचं. मग तुम्हाला जर एवढा तुतारीचा पुलका असेल तर मी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळांना जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कुशल तुतारीचं काम करावं. आणि जर बीजेपी घोषकपणाने दाखवत असेल, आदरणीय भारतीताई पवार सुद्धा जर असं दाखवत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं, आम्ही सगळ्यांनी शिवसेनेवाल्यांनी एकत्र येऊन मेळावे घ्यायचे, प्रत्येकाने उन्हातान्हात काम करायचं. व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांनी गावामध्ये मतदान टाकून घ्यायचं, माझ्या समोर बसलेल्या माता भगिनींनी काम करायचं, समोर बसलेल्या ग्रामपंचायत सरपंच असेल, सदस्य असेल त्यांनी भूतप्रमाणे लोकांना एकत्र करायचं, येत्या 20 तारखेला मतदान करायचं. आणि जर हे सगळं होत असताना तुम्हाला जर मंत्रिपद लागत असेल आणि तुम्ही जर वरतून सूचना करत असाल तर काम जर तुतारीचं करायचं असेल तर मला असं वाटतं की हा आपल्या बरोबर असलेला शिवसेना पक्षाबरोबर असलेला हा घात आहे हे मला या ठिकाणी सांगायचं. कारण जर समजा नांदगाव विधानसभा मतदारसंघातून जास्त मतदान जर भारतीताई पवारांना पडलं तर ते सगळं क्रेडिट व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना आणि शिवसेनेला जाईल आणि ते आपल्याला जाऊन द्यायचं नाही म्हणून त्यांनी तुतारीचं काम चालू केलं असं म्हणलं तर काही वावड करणार. सुहास कांदेंनी एका कार्यक्रमामध्ये आणि भाषणामध्ये असा आरोप केला की भुजबळ साहेब तुतारीचा प्रचार करताय, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आहे. मला मोठं आश्चर्य हे वाटतं तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही या सुहास कांदेला जर जो आमदार असला तरी त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का? त्याची काय वृत्तीचा मनुष्य आहे याची तुम्हाला कल्पना आहे? मला पण त्यांना सांगायचं आहे, एक तुम्ही आम्ही या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे 15, 20, 25 दिवसापासून ह्या येवल्यापासून सुद्धा भारतीताई पवारांच्या कामाला सुरुवात केली. काल सुद्धा मोठी मीटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा, फक्त कमळावर मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे. बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे. आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे. हीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं सगळीकडे. कारण काय आता 3 पक्ष असतात, कोण काय बोलतो कोण काय बोलतो. म्हटलं तर याच्यात जाऊ नका, वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे. आणि या कांद्याचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे त्या आमच्या भारतीताईंना कांदा त्याचा प्रॉब्लेम, त्याच्यात कांदे त्याचा प्रॉब्लेम, 2 कांद्याचा प्रॉब्लेम त्यांना होतो आहे. तर आता एक कांदा आहे त्याचा प्रॉब्लेम जरा बराचसा सुटल्यासारखा वाटतोय, कारण एक्सपोर्ट वगैरे सुरू झालेला आहे.
त्या कांदेंना मला एवढंच सांगायचं, त्या आमदार कांदेंना, की तुमचं आमचं काय आहे ते बघू आम्ही विधानसभेला आपण, परंतु ह्या तुमच्या आमच्या या लढाईमध्ये उगीच भारतीयताईचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. काय तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं ते बोला, त्यांना नुकसान होणार नाही एवढं बघा. बाकी आमचे सगळे लोक काल सुद्धा संपूर्ण दिवस आमचे लोक त्यांच्याबरोबर नांदगावमध्ये फिरत होते. मी येवलामध्ये दिवसभर मिटिंग घेतो. आमचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला त्यांनी शिकवायची आवश्यकता नाही की प्रामाणिकपणा काय असतो काम करण्याचा, हे त्यांच्याकडून मी शिकावं असं मला वाटत. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, महाराष्ट्र समाचार, नांदगाव.